लबाड लांडगा. दाट हिरव्या जंगलात एक लबाड लांडगा राहत होता. त्याचं नाव होतं लांबा. जंगलातील सगळ्या प्राण्यांना तो फसवून काहीतरी मिळवायचा प्रयत्न करायचा. कधी तो आजारी असल्याचं नाटक करायचा, कधी एखाद्याला मदत करतोय असा अभिनय करायचा. त्यामुळे सगळे प्राणी त्याच्यापासून दूर राहायचे. एका दिवशी सकाळी सकाळी लांडगा उठला आणि म्हणाला, आज काहीतरी मोठं अन्न मिळालं पाहिजे. खूप भूक लागलीये. तो नीट फिरत असताना दूरवर त्याला मेंढपाळाच्या मेंढ्या दिसल्या. त्यात एक लहानशी पांढरी मेंढी मिनी हिरवळीत आनंदाने उड्या मारत होती. लांडगा मनात म्हणाला, हिच्यावर हात मिळाला तर माझं पोट भरून जाईल. पण मेंढपाळ जवळच असल्याने त्याला थेट हल्ला करता येत नव्हता. म्हणून त्याच्या एकदम खट्या डोक्यात एक लबाड युक्ती आली. तो पटकन जवळच्या चिखलात गेला, स्वतःवर चिखल फासला, शेपूट वाकडी करून रडण्याचा आवाज काढू लागला. माझं पाय दुखलंय, कोणी मदत करा, असा आवाज काढत तो मेंढ्यांच्या दिशेने लंगडत लंगडत जाऊ लागला. लहानशी मिनी चकित झाली. अरे देवा, हा लांडगा आजारी आहे काय? ती विचार करू लागली. लांडगा मऊ आवाजात म्हणाला, अगं बहिणीसारख्या मेंढी, मला खूप ताप आहे. जरा जवळ ये, मला ऊब दे, मी खूप कमजोर झालोय. मिनीला दया आली. ती थोडी पुढे आली. तेवढ्यात झाडामागून चतुर ससा चिंपू बाहेर आला. तो नेहमी जंगलातील प्राण्यांना सावध करायचा. त्याने सगळं पाहिलं होतं. तो मोठ्याने ओरडला, मिनी थांब, हा लांडगा आजारी नाहीये, हा तुला फसवतोय. मिनी थांबली. खरंच? पण तो तर खूप आजारी दिसतोय, ससा म्हणाला. मी आत्ता त्याला चिखलात लोळताना पाहिलाय, हा नाटक करतोय. लांडग्याचा प्लॅन फसला. त्याने रागाने सशाकडे पाहिले. पण लांडगा कुठे थांबणार? त्याने दुसरी योजना आखली. तो म्हणाला, ठीक आहे, मी तिला फसवू शकलो नाही. आता सगळी मेंढ्यांचा कळप घाबरवूया. तो मोठ्या झाडामागून अचानक उडी मारून जोरात ओरडला, वा, मी आलो. मेंढ्या घाबरून पळायला लागल्या. पण मेंढपाळ जवळच होता. त्याने लांडग्याला पाहताच मोठा दंडा उचलून धावत आला. लांडगा भेदरला आणि पळायला लागला. तो धावत धावत जंगलाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचला. दमछाक झाली. तेथे त्याला पुन्हा चिंपू ससा भेटला. ससा हसत म्हणाला, अरे लांबा, किती दिवस हे लबाडीचं काम करणार? फसवणुकीने काही वेळा फायदा होईल, पण शेवटी स्वतःचं नुकसान होणार आहे. लांडग्याने विचार केला. त्याला मेंढपाळाकडून मिळालेला दणका आठवला. तो शांतपणे म्हणाला, तू बरोबर आहेस चिंपू. मी आता प्रामाणिक राहीन. फसवणुकीने काही मिळालं तरी मन शांत राहत नाही. आणि त्या दिवसापासनं लांडगा लांबा लबाडी सोडून चांगला झाला. जंगलातील प्राण्यांनाही त्याच्याबद्दल विश्वास वाटू लागला. बोध, लबाडीने मिळणारा फायदा तात्पुरता असतो, पण प्रामाणिकपणाने मिळणारा विश्वास कायमचा असतो.